जे महाराष्ट्र मंडळी आपला बुद्धीमध्ये मधला एक टॉपिक आहे समान संबंध. समान संबंधावरती पोलीस भरती 100% प्रश्न होतो. 100 म्हणजे 101% प्रश्न राहतो म्हणजे राहतो. म्हणून त्यामुळे आजचा आपला जो टॉपिक असणार हा महत्वाचा आहे. बघा टाईप एक मध्ये काय दिले, 5चा 30 सोबत जो संबंध आहे तसाच 7चा कोणासोबत संबंध आहे. त्या ठिकाणी त्यांनी केलं काय माहिती का, बघा 5चा 30 सोबत जो संबंध आहे ना तसाच 7चा संबंध कोणासोबत आहे. तर तुम्ही हे पाहिले, यांनी काय केले, हा 5 घेतलाय, 5चा वर्ग काढलाय. 5चा वर्ग किती येतो, 25 येतो ना, आणि त्याच्यामध्ये परत हा 5 प्लस केलाय. 25 का 5 बरोबर या ठिकाणी 37 आला. 7चा आपण सेम टू सेम तेच करू. काय करू, 7 घ्यायचा, 7चा वर्ग करा. 7चा वर्ग किती होतो रे, 49. याच्यामध्ये परत काय 7 मिक्स करायचा. 49 7 किती होतं रे, 56. मग तुमच्या ठिकाणी काय येणार, या ठिकाणी तुमचं येणार 56. काय 56 कुठे रे, ऑप्शन नंबर 4 आलं. समान संबंध कशा पद्धतीने ओळखतात आलं लक्षात, अशा पद्धतीने. आता ही टाईप तुमच्या लक्षात आली. आता ह्या टाईपवर पण प्रश्न घेऊ. बघा टाईप 2 बघा, 6चा 18 सोबत जो संबंध आहे तोच संबंध 4चा कोणासोबत आहे. त्यांनी काय केलं माहितीये का, काय केलं, हा 6 घेतला आणि 6चा वर्ग केला. 6चा वर्ग किती येतो रे, 36 येतो. ओके, मग 36 नंतर काय केलं त्यांनी या 36ला अर्ध करून घेतले. 36ला 2 ने भागले किती येतं, 18. अशा प्रकारे तुमचा या ठिकाणी 18 आलेला आहे. 4चा पण आपण अगदी तसंच करू. हा 4 घ्यायचा, 4चा वर्ग काढायचा. 4चा वर्ग किती येतो रे, 16. मग काय करायचं, या 16ला 2 ने भागायचं, 16ला 2 ने भागलं, तुमचं उत्तर त्या ठिकाणी 8. या ठिकाणी तुमचं काय येणार आहे, 8 येणार आहे. आलं लक्षात. या प्रकारे पुढे जाऊयात. बघा आता तुम्हाला प्रॅक्टिस साठी प्रश्न काय, 5चा 50 सोबत जो संबंध आहे तसाच 9चा कोणासोबत संबंध येणार आहे. त्यांनी या ठिकाणी काय केलंय, काहीच नाही केले. हा 5 घेतलाय, 5चा वर्ग केलाय, 5चा वर्ग येतो या ठिकाणी 25 आणि त्याला परत 2 ने गुणून टाकला आहे. 25 गुणाकारामध्ये 2 बरोबर 50. हा विषय केलाय त्यांनी. तर बरेचसे लोक आणि बरेचसे लोक या ठिकाणी काय डोकं लागतं का, सर 5 घेतलंय 5ला 10 ने गुणलंय, 5 गुणाकार 10 50 येतं, तसंच 9 गुणाकार 10 90 येईल. ऑप्शन 90 आहे का, नाही असं नाही. आता 9चा सेम टू सेम हा विषय. 9 घेतला, 9चा वर्ग केला, 9चा वर्ग किती येतो रे, 81. 81ला परत 2 ने गुणलं, तुमचं उत्तर येतं या ठिकाणी 162. 162 कुठे, ऑप्शन नंबर 2 मध्ये. आलं लक्षात, एवढं सोपं. पुढे जाऊयात. बघा 29चा 31 जो संबंध आहे तसाच 61 कोणाशी. बघा तुम्ही या ठिकाणी बघितलं ना, हा 61 नंतर दिलाय, क्वेश्चन मार्क त्याच्या अगोदर दिले. या ठिकाणी काय केलं त्यांनी, 29 नंतरची 29 पण मूळ संख्या आहे, 29च्या नंतरची लगेचची मूळ संख्या कोणती, ती आहे तुमची या ठिकाणी 31. तसंच आता आपल्याला 61च्या नंतरची मूळ संख्या काढायची का, नाही, आपल्याला 61च्या अगोदरची मूळ संख्या काढायची. तर 61च्या अगोदरची मूळ संख्या कोणती येते, 59. तर 59 दिले का, बघा हा दिले, ऑप्शन नंबर 4 मध्ये 59. आलं लक्षात, 59 ऑप्शन नंबर 4. तर पुढचा प्रश्न बघा, 14 49 ते 34 काय. बघा या ठिकाणी काय विषय माहितीये का, काहीच नाहीये. काय केले त्यांनी, आता 14चं 49 कसं आलंय, हा 14 घेतलाय, त्याला 2 ने भागलं, 14ला 2 ने भागलं किती येतं, 7 आलं ना, बस. आणि मग 7ला काय केले त्यांनी, 7 ने गुणले, 7 7 49. 34 जर हा 34 घ्यायचा, त्याला भागाकाराने 2 केलं, 34ला भागाकाराने 2 केलं, किती तुमचं या ठिकाणी 17 येतं ना. 17ला जसं या ठिकाणी 7 ने गुणलं होतं, इथे आपल्याला तेच 7 ने गुणून घ्यायचंय. 17ला 7 ने गुणलं, 17 7 19 700 119 119. 119 कुठे रे, ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणजे जे काय आपण उत्तर घाललं ते अगदी या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न घेऊ 4 नंबरचा. या ठिकाणी काहीच नाही, फक्त गुणाकार करायला लावले. 111 गुणाकार 111 केलं तर 12 321 होतं. असं तुम्ही हा गुणाकार केला, करून टाका हा गुणाकार. हा गुणाकार तुमचा या ठिकाणी येतो, हा येतो. अरे यार मला पेन घ्यायचा राहिलं होतं मग. हा तर तुमचं हे ऑप्शन नंबर 1 वाला येतं. आता कॅल्क्युलेशन करायला आपल्याला वेळ जाईल, आपल्याकडे थोडा वेळ नाहीये, तर मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. इथं कॅल्क्युलेटर आहे का रे, फ्रीज स्पॉटलाइट ए क्लास आर राजा
कॅल्क्युलेटर पाहिजे, कॅल्क्युलेटर. एंटर, इन्सर्ट, नथिंग. वेर इज कॅल्क्युलेटर? मेन्यू. मेन्यू मध्ये कॅल्क्युलेटर नाहीये. मोर मध्ये कॅल्क्युलेटर. स्पोर्ट, स्क्रीन लॉक, एअर, एडिड. ए व्हॉट इज एडिड? नाहीये, सोड. पण मग तुम्ही केलं तोच गुन्हागार. चला करून टाकू, काय विषय. पण वेळ झाला रे. एक फक्त गुन्हागार करायचं बघा. एक 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 गुणाकारामध्ये एक 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 झालं. एक गुणाकारात एक 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 याने याच्याला बोललं. मग इथे परत तुमचा शून्य. मग एक 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 एक. मग इथे परत हा एक शून्य, हा शून्य. मग एक 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 परत त्या ठिकाणी. अरे थोडं म्हणजे बरोबर आलंय, फक्त एका खाली एक घ्यायचं होतं हे. ओके, एकाने एकाला बोललं एक 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 एक. इथं एक शून्य, एक 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 एक. इथं लगेच दोन शून्य, एक 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 एक. आता इथं तीन शून्य, परत एक 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 एक. बस करा. हा तुमचा एक. इथं तुमचे दोन, इथं तुमचे तीन, इथं तुमचे चार, इथं तुमचे तीन, इथं तुमचे दोन, इथं तुमचा एक. बघा काय, 12,34,332. 12,34,332. ऑप्शन नंबर एक. आला शब्द या प्रकारे. बघा पुढचं वर्ष काय दिले. 30चा 915 सोबत जो संबंध आहे, अगदी तसाच 12चा कोणासोबत संबंध येणार. बघा त्यांनी या ठिकाणी काय केले. हा 30 घेतलाय आणि 30चा वर्ग केलाय. 30चा वर्ग तुझ्या त्या ठिकाणी तुमचा 900 आला. आणि काय केलंय मग परत हा जो 30 आहे ना, या 30ला त्यांनी अर्ध केलंय. या 30ला काय केलंय, अर्ध केलंय. 30चा अर्ध किती रे, 15. हाच 15 त्यांनी या ठिकाणी इथे घेतलाय. अधिक 15. 900 अधिक 15 किती रे, बरोबर 915 झालं. बस अगदी आपल्याला 12चं तेच करायचंय. हा 12 घ्यायचा आहे, 12चा वर्ग करायचा. 12चा वर्ग येतो या ठिकाणी 144 आला. अधिक हा जो याला अर्ध करायचं, याचा अर्धा. याचा अर्धा किती येतं, 12चा अर्धा 6 येतं. तर 144 अधिक 6 बरोबर आहे का तुमचं उत्तर येतं 150. 150 कुठे रे, ऑप्शन नंबर 1, सॉरी 2. ऑप्शन नंबर 2 होते. आलं लक्षात. या प्रकारे पुढे जाऊयात. आता घड्याळ नाही घेतले रे मी, घालून घेऊ. घालून गिफ्ट भेटले राव कोणाकडून तरी. मेलो की राणी नको, कॉपीराइट स्ट्राईक यायचा. ओके. आता इंग्रजीतील समान संबंध काय केलं त्यांनी. BDAC FHEG. बघा आपण ना असा संबंध लावू. अरे पेन घ्यावा लागल. ओके, याचा याच्याशी, याचा याच्याशी, याचा याच्याशी आणि याचा याच्याशी आता संबंध आहे. बी नंतर एफ घेतलाय. बघा हा तुमचा बी आणि बी नंतर काय केलंय, एफ घेतलाय. म्हणजे 1 2 3 4, 4 प्लस केलेत. डी, डी नंतर त्यांनी काय घेतलाय, एच घेतलंय. हा डी नंतर त्यांनी एच घेतलाय. म्हणजे 1 2 3 इथं बी 4 प्लस केले, इथं बी 4 प्लस, इथं बी 4 प्लस. ए नंतर ई घेतलाय. ए नंतर काय त्यांनी या ठिकाणी ई घेतलाय. म्हणजे या ठिकाणी मी 4 प्लस केलेत. आणि सी नंतर त्यांनी जी घेतलाय. सी नंतर जी घेतलाय म्हणजे या ठिकाणी मी 4 प्लस. म्हणजे ते काय करताय, 4 4 प्लस करताय. आपल्याला बी या ठिकाणी हेच करायचंय. NPMO, NPMO. ओके, एन मध्ये 4 प्लस करायचे. एन मध्ये 4 प्लस केले. 1 1 2 3 4. तुमचा येणार आर. त्याच्यानंतर पी मध्ये 4 प्लस करायचे. 1 2 3 4. या ठिकाणी तुमचं टी. त्याच्यानंतर एम मध्ये 4 प्लस करायचे. 1 2 3 4 क्यू.
त्याच्यानंतर ओ मध्ये 4 प्लस करायचे, ओ मध्ये 1 2 3 4 यस. या ठिकाणी तुमचं उत्तर आलं RTQS. RT, आता RTQS कुठे यार, बरोबर आहे RTQS. आलं कशा प्रकारे केलं होतं लक्षात आलं. पुढे जाऊयात. बघा प्रॅक्टिससाठी प्रश्न, YPC VSA ते IKP च काय येणार आहे. काय केलंय, Y नंतर त्यांनी V घेतलाय. ओके, Y नंतर हा Y आहे, Y नंतर त्यांनी V घेतलाय, म्हणजे ते काय केले 3 अक्षर मागे गेलेत. मग असंच आपण आयचं बी तेच करू. काय करू, 3 अक्षर मागे जाऊ. हा तुमचा आय आहे, 3 अक्षर मागे 1 2 3. मग काय येणार आहे तुमचा फर्स्ट लेटर F. F आला. त्याच्यानंतर P नंतर त्यांनी एस घेतलाय. ओके, हा P नंतर काय केलंय एस घेतलाय, म्हणजे 3 अक्षर पुढे गेलेत. मग इथे आपण तेच करू. K नंतर 3 अक्षर पुढे जाऊ 1 2 3. मग काय देणार तुमच्या ठिकाणी N. FN झाला. त्याच्यानंतर इकडे बघा इथे बघा C नंतर A घेतलाय. काय C नंतर A घेतलाय, म्हणजे 2 अक्षर मागे गेलेत. इथे आपण तेच करू, 2 अक्षर मागे. काय तुमचा P नंतर 2 अक्षर मागे गेलं, तुमच्या ठिकाणी येतो N. तर तुमचं उत्तर येईल FNN. तर FNN कुठे आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये. बघा पुढं CI तर E काय, तर काय केलं त्यांनी, आता बघा सी चा क्रमांक काय रे, बघा सी चा क्रमांक काय आहे रे, 3. काय 3 आणि 3 चा वर्ग किती येतो रे 9. आणि 9 कोणाचं आहे, 9 आहे तुमच्या ठिकाणी आय. असं मग या ठिकाणी का तुमचा आय आला. ईचं बी तसं, हा ई घ्यायचा, ईचा क्रमांक काय आहे तुमचा 5. 5चा वर्ग काय येतो तुमच्या ठिकाणी 25. आणि 25 नंबरला काय येतो तुमच्या ठिकाणी वाय. काय तर वाय. मग तुमचं उत्तर आहे वाय. सॉरी वाय नाही आला का रे, सी 3 नंतर आय आले का, आय 9 नंबरला बरोबर आहे. आता ई घेतला, ईचा वर्ग 5, सॉरी ईचा नंबर 5, 5चा वर्ग 25. वाय ऑप्शन मध्ये अरे सॉरी, हा काय केलं त्यांनी, हा सॉरी इथं विषय असा होता. आता सीचा क्रमांक काय आहे 3 आहे ना, तर त्यांनी काय केलं होतं 3 ला परत 3 ने गुणलं होतं. माझ्या ठिकाणी आलं तुमचं 9 म्हणजे तुमच्या ठिकाणी आय. असंच आपलं ईचा क्रमांक काय आहे 5 आहे. 5ला परत 3 ने गुणायचं, 5 त्रिक 15. आणि 15 नंबरला काय येतं तुमच्या ठिकाणी ओ. माझ्या ठिकाणी तुम्हाला तुमचा ओ कुठं आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये. आलं लक्षात. चला पुढे. आता शब्द संग्रह, आता शब्द संग्रहांचा समान संबंध बघा. काय प्रकाश, सूर्य तर उष्णता काय. सूर्यापासून जर प्रकाश भेटतो तर उष्णतेपासून आपल्याला काय भेटतो, तुमचा ऑप्शन आहे विद्युत, चंद्र, अग्नी आणि तारे. एक काम करतो मी टायमर लावतो. याच्यामध्ये टायमर येतो का रे, येतो टायमर. तुम्हाला टाइम देऊ आपण या ठिकाणी 30 सेकंदाचा टायमिंग देतो. चला 30 सेकंदामध्ये उत्तर सांगायचं मला, फक्त 30 सेकंद आहेत. 30 सेकंदात तुमच्या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे. अरे 29 मिनिटं लागून गेले यार, सोड कडगा. बघा विषय काय होतं, प्रकाश आपल्या लोकांना पासून भेटतो, सूर्यापासून भेटतो. तशी आपल्याला उष्णता कोणापासून भेटते, तुम्ही हिवाळ्यामध्ये शेकोटी करता, शेकोटी जाळ करता, तर मग ते आपल्याला कोणापासून भेटते, अग्नी, त्याला अग्नी म्हणतो आपण.
तर उष्णता कशापासून भेटते? अग्नीपासून भेटते. तुमचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. बघा पुढं. बघा, आई, मुलगी ते वडील काय? म्हणजे मुलगी पुढे जाऊन आई होते, तर पुढे चालून वडील कोण होतो? तर मुलगा तुमचा पुढे चालून वडील होणार. तुमचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1 मुलगा. बघा पुढं. आता पोपट पिंजरा ते माणूस का? तर बरेच लोक म्हणतील की हा पोपट पिंजऱ्यामध्ये राहतो तर माणूस घरामध्ये येईल. ऑप्शन नंबर 1 करतील, जातील पुढं. भाई चुकलाय तू. विषय काय माहितीये का? पोपटचं नाव पिंजऱ्यामध्ये कैद असतो. मग पोपटाला कैद करण्यासाठी पिंजरा, तसंच तर माणसाला कैद करण्यासाठी काय? तर माणसाला कैद करण्यासाठी या ठिकाणी जेल येतं. हा प्रश्न मी पण पहिल्यांदा चुकलोच होतो. तर याचं उत्तर जेल आहे. आलं लक्षात? बघा पुढं. काय? फळ सफरचंद तर स्मारक काय? तर स्मारक तुमचं या ठिकाणी येणार आहे ताजमहल. आलं लक्षात? पुढे जाऊयात. बघा, डॉक्टर औषधी देतो तर अध्यापक काय देईल? डॉक्टराचं काम असतं औषधी देणं, तर अध्यापकाचं काम असतं तुम्हाला लेक्चर देणं, म्हणजे तुम्हाला शिकवणं. एक्झाम्पल बाय मी. आता संमिश्र समान संबंध. B9 ते H काय? आता विषय काय आहे का? इथं नाही का रे? चल ठीक आहे सर. आता तुम्ही जर पाहिलं एबीसीडी मध्ये बी किती नंबरला आहे रे? बी आहे तुमचा 2 नंबरला. ओके, बी काय तुमचा 2 नंबरला. त्यांनी काय केलं? याच्यामध्ये अजून 1 प्लस केला. बरोबर तुमच्या ठिकाणी 3 झाले. आणि 3चा वर्ग काय येतो तुमचा? तो येतो 9. आलं? मी या ठिकाणी त्यांनी असा 9 घेतला. असा आता एचचं प्रत्येच करता. एच किती क्रमांकाला येतो रे? पुढच्या याच्यामध्ये एच आहे. एच तुमचा 8 क्रमांकाला येतो. काय विषय नाही. एच काय तुमचा 8 क्रमांकाला येतो. मग हा तुमचा 8 एच बरोबर. एच बरोबर तुमचा हा 8 अधिक 1 8 अधिक 1 9 झाले. वर्ग नाही केलाय त्यांनी, फक्त तेच केलंय. बरोबर. 3ला ना गुणाकारामध्ये 3 करून घेतलंय. याला बी गुणाकारामध्ये 3 वर्ग केलंय. काय केलं यार यांनी? वर्गच केले. वर्ग बरोबर होतं यार. हा दिसच बरोबर होतं. बरोबर तुमचं ठिकाणी 3चा वर्ग या ठिकाणी 9 आला. आता असं येतचं बी आपलं येतचं काय येतं? काय होतं रे येतचं? येतचं तुमचं 8 आहे. येतचं काय 8 मग अधिक 1 बरोबर 9. 9चा वर्ग या ठिकाणी तुमचा 81. मग या ठिकाणी तुमचं काय येणार आहे? 81 येणार. आलं लक्षात? बघा पुढं. C16 ते M काय? C16 ते M काय? आता तुम्ही जर ठिकाणी बघितलं च काय आहे? C बरोबर काय आहे तुमचा? 3 आहे. ओके, मग 3 मग 3 अधिक 1 केलं किती येतं? 4. आणि 4चा वर्ग बरोबर या ठिकाणी 16. आलं 16. तसंच आपलं होतं. आता हा M घ्यायचा. Mचं काय रे? 13. त्याच्यामध्ये 1 प्लस करायचा बरोबर 14. आणि 14चा वर्ग या ठिकाणी तुमचा 196. 196 ऑप्शन नंबर 8. या प्रकारे. बघा पुढचा प्रश्न. A4 ते L काय? काय केलं त्यांनी? तेच मागच्या गणित सारखंच केलंय. हा A घेतलाय. Aचा क्रमांक किती तुमचा? 1. आणि त्याच्यामध्ये परत अजून 1 प्लस केला ते 2 झाले. आणि 2चा वर्ग येतो या ठिकाणी तुमचा 4. आला 4. तसं Lचं बी तेच आहे. हा L घ्यायचा. Lचा क्रमांक किती रे? 12. परत त्याच्यामध्ये 1 प्लस केले बरोबर झाले ठिकाणी 13. आणि 13चा वर्ग या ठिकाणी 169. 169 कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. आलं बरोबर. पुढे बघू आता. संपलं. भाई फक्त या गाण्याचा मला कॉपीराइट नको यायला यार. द एंड. या ठिकाणी आपला समान संबंध हा टॉपिक संपलाय. फक्त कशा प्रकारे अंदाज लावायचा हे आपल्याला आज टॉपिक मध्ये शिकायचं होतं. ओके झालं. आता पुढे जाऊ आपण बुद्धिमत्तेचा एक नेक्स्ट कोणता तरी काहीतरी टॉपिक वगैरे घेऊ.
बाकी चॅनलला सबस्क्राईब वगैरे फॉलो करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला एक गोष्ट सांगायची आहे. आता मी व्हिडिओ बनवतोय, बघून घ्या किती वाजलेत रात्रीचे. तर तुम्हाला ठिकाणी दिसत असेल रात्रीचे 23:02 23:02 म्हणजे 11 वाजलेत जवळपास रात्रीचे. हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. हे बघा किती, बघा रात्रीचे 11 वाजलेत. 11 भाई, रात्रीच्या 11 वाजेला पण व्हिडिओ बनवतोय ते फक्त तुमच्यासाठी. तर माझं असं म्हणणं तर तुमच्यासाठी एवढे मेहनत घेतोय ना, तर भाई करा यार, करा आयुष्यात काहीतरी. चलो बाकी अजून एक ते सांगायचं झालं तर हे व्हिडिओ इथं कमी आहेत, युट्यूबला कमी आहेत. आपल्या ऍपमध्ये सर्व व्हिडिओ भेटतात. ते गणित बुद्धिमत्तेचा जो एक आहे ना कोर्स, त्याचे सर्व व्हिडिओ आहेत, तुम्ही जाऊन ते सर्व बघू शकतात. बाकी जय हिंद जय महाराष्ट्र. टेलिग्रामने फॉलो करून घ्या. स्वराज अकॅडमी असेल तर टेलिग्राम चॅनलने जॉईन करून घ्या. खतरनाक अपडेट, अख्ख्या महाराष्ट्रातलं 1 नंबरचं टेलिग्राम चॅनल फक्त स्वराज अकॅडमी असेल. फॉलोअर्स कमी आहेत पण माहिती आपण 1 नंबर देतो. जय महाराष्ट्र.